भारताच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयानं पहिल्यांदाच इच्छामरणाला परवानगी दिली आहे. न्यायालयानं 13 वर्षांहून अधिक काळापासून कोमामध्ये असलेल्या 32 वर्षांच्या हरीश राणा यांचा लाईफ सपोर्ट म्हणजे जीवनरक्षक यंत्र हटवण्यास मंजुरी दिली आहे. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठानं या प्रकरणात निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला पॅसिव्ह युथेनेशियावर व्यापक कायदा बनवण्याबाबत विचार करण्यास देखील सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं एम्स दिल्लीला असेही निर्देश दिले आहेत की लाईफ सपोर्ट काढण्यासाठी विशेष योजना तयार करण्यात यावी, जेणेकरून याची खातरजमा होईल की संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्णाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखला जाईल. हरीश राणा यांचे वडील अशोक राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत केलं आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून हे निर्देश दिल्याबद्दल ते सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो असं ते म्हणाले आहेत.